हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता चालू आहे माझी स्वयंपाकाची तयारी. 8 दिवस पारायण झालं. 8 दिवस तर काही स्वयंपाक नाही करावा लागला, कारण आम्ही लवकर जायचो, दीदीच करायच्या. आम्ही तर सकाळी पारायणाला जायचो. तर आजपासून आपलं डेलीचं रुटीन चालू झालेलं आहे. आज मला बनवायची आहे काळी सोयाबीनची भाजी. त्याच्यासाठी मसाल्याची तयारी केली. आता मसाला बनवते. तर काही मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता आराम चालू आहे. कारण बाहेर ऊन इतकं आहे की बाहेर कशालाच जात नाही आम्ही. पाणी प्यायचं असलं ना बाहेरच्या माठात पाणी, आम्ही ते पण नाही पित आता, कारण बाहेर पाणी आणायला जायचं सुद्धा इतका कंटाळा येतो ना. लईच ऊन आहे, भयंकर ऊन आहे. तर आता बसले मस्त आराम करत. काना पण झोपले, कानाला आंघोळ घातली. आत्या आणि दादा गेले लग्नाला, कारण दादांच्या मित्राच्या घरचं लग्न होतं. तर आत्या आणि दादा तिकडे गेले आणि कानाला झोपी लावले. आत्ताच काना झोपलाय मस्त. हे बघा दोरी बा आम्ही किती लांब बांधली, म्हणजे कुठं पण बसा झोका देता येईल, झोपून कसं झोका देता येईल. आणि दिदी गेल्यावरती व्हिडिओ एडिट करण्यासाठी, त्यामुळं आता मी बसले कानाजवळ. आणि सगळ्यांना खूप 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 धन्यवाद, कारण मला एवढे सगळे छान छान तुम्ही विश केलं वगैरे. बऱ्याच जणांनी इंस्टाग्रामला, यूट्यूबला, सगळीकडं काही सगळ्यांनी जे विश केलं आहे त्यांना सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. आणि सगळीकडंच तर रिप्लाय नाही देऊ शकत, सगळ्यांनीच खूप प्रेमाने विश केलं आहे. तर सगळ्यांना परत एकदा खूप 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 धन्यवाद. आणि कसं आहे, माझ्याकडून प्रत्येकालाच रिप्लाय नसेल केला, त्यामुळं त्याबद्दल सॉरी. पण आणि त्यासाठीच मग म्हटलं आपण ब्लॉगवरच सगळ्यांना थँक्यू बोलू. तर सगळ्यांना एकदम मनापासून थँक्यू. एवढं मनापासून आम्हाला विश केलं त्याबद्दल थँक्यू. आणि असाच कायम सपोर्ट करत राहा, कारण कमेंट्स बघते मी, प्रत्येकालाच मी रोजच रिप्लाय देते असं नाही आहे. पण मग मी रोज सगळ्यांच्या कमेंट्स बघते, काही वेळेस रिप्लाय देते, काही वेळेस ब्लॉगवरती देत असते. पण मग कायमच शक्य होतं असं पण नाही आहे. मी फक्त वाचते. पण मला छान वाटतं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचून, तुम्ही सगळे इतके सपोर्ट करता. थँक्यू सो मच. आरामाची वेळ झालीच होती, पण माझ्या आरामाला नजर लागली आणि आमचे हे आले काहीतरी खाण्यासाठी. त्यांना लागली भूक, तर ते बोलले मला काहीतरी खायला दे. तर आजची भाजी जरा सगळ्यांना जास्त आवडली, त्यामुळे आमची आजची भाजी संपली. आणि भात होतं, तर ते मग बोलले मला भात परतून दे. तर आता त्यांना भात फ्राय करून देते. सो चलो, चला मस्त भात फ्राय केला आहे. आम्ही दोघी पण खातो थोडा थोडा. कशावर हो? मॅच हो राहिली साईड पाहणारच हो. सकाळी इतका रडतो दीदी, खाली आल्या राहत्या. तो जर उठला ना, आता तू आजकाल थोडा लवकर उठतोय बर का, 1 तासभर. माझं स्केड्यूल मी कधी चेंज करील. मी 12ला झोपण, 1ला उठन, 1ला झोपण, 10ला उठन. काही नाही का मी पाटला चाले, मी एक मी कामी मी करीन. आमचा काका 10ला उठतो, पप्पा माझ्यामुळे 7ला उठते. आणि मी काही उठून बसलो शेड्यूलशी. असं तो मी मनात ठेवलं. ते मी उठलो उठायला, आम्ही झोपलो झोपत आहे. पाटलाचा लेख. दादाचं रुटीनच बदलवलं त्याला. हा जेव्हा झोपत तेव्हा दादा झोपत आहे, हा जेव्हा उठत तेव्हा त्याला उठावंच लागत. अले डब्लू पडशील आहे. डब्लू 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 आगो बिगो 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 आगो बिगो बिगो बिगो. तू काही बोलली का गं? आम्ही लाजतो बोलले. तू काही बोलली का गं? थांबतो हा, बघा. बोलले. हे बघ आम्ही किती गार आहे मस्त. त्याला बाई एवढं ऊन आहे ना, त्याच्या अंगावर असे ओले कापड करून टाकावं लागते. असं ओलं कापड टाकलं का मग त्याला गार लागतं, मग ते झोपतं मस्त व्यवस्थित. जुळीवर बी बाटली गरम होऊन गेली आहे. बर्फ होता, बर्फ याच्यात गरम होऊन गेली. इथंच होती बघ. आईस्क्रीम सांगितली आपल्याला, कोणाला? मम्मीला. येऊ राहिला का त्याला? किती वेळ? 10-15 मिनिटात येते. हा इथंच आहे.
करू का बंद आता? काय बनवताय? काय बनवताय? आम्ही बनवतोय बटाट्याची भाजी. हो का? हो, चटणी. एवढं हसायला काय झालं? तुम्ही असं एकदम सांगितलं. हसतून vlog चालू पाहिजे ना हो. हसतमुख vlog चालू ओ माय गॉड. आम्ही बनवतोय बटाट्याची चटणी आज. बटाट्याची चटणी. आता बघ. काय पा? आता आहे ना अशी दबडं झालं एखादं कातर द्यायला आले. काय बनवलंय आज मग? सांगितलं ना. हो तुमचं झालं ना. सांगितलं ना हो. काय मस्त ही मिरची मला लय आवडते. म्हणूनच बनवते आम्ही खाते. हसत हसत. आम्ही ना आमरस बनवून राहिलो. मळलेल्या हाताने पिळून झाला का? आम्हाला हाताने पिळा. आता मिक्सर मध्ये काढायचं चांगल्या भांडे. हो का? हसून बोलायचं. रस प्यायला या म्हणतं संध्याकाळी. मस्त मळलेल्या हातांनी. पिळलेला रस प्यायला या. बरं दीदीचा मागाचं लुक तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटला. त्याच्यामुळेच तर हसू राहिलो एवढा आता. हसत मग ब्लॉग्स. हो. आजचा vlog आमचा खूप नाही नाही हसत हसत. आजचा आमचा vlog खूप funny आहे. नाही मला खूपच हसू येतंय. येडं म्हणते ना आपल्याला. आतापर्यंत शहाण कोणी म्हणतच नाही तसं पण मला. तेच बरोबर आहे मी असं म्हणत. हसत हसत हसत. कानासमोर असं हसून बोलत. कानाला हसलं की लय रडू अरे याला काय याचा आत्मा जागा झाला काय? त्याला वाटलं मला का म्हणून विचारीन ते ते असं राहिलं. हसत मग आहे ना ते पण खूप. हा. आमच्या रूम मध्ये शेगडी हसत मोठे, मुके. ही शेगडी हसत, सगळं हसत मुकच आहे. आणि बरोबर आहे ते जास्त हसत. हे पण हसत मोठे. फ्रीज पण आणि ब्लॉग काढणारा माणूस तर आहे. हो, त्यांचं. ते तर खूपच ते हसत. तर वेड्या ते असे हसत मग असतात. ती वेड्यासारखी हसतात. काय म्हटलं आत्या? नाही 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 हो. आता अहो त्यांनी विचारलं काय बनवते. मी काहीतरी आधीच्या जोकवर हसत होते ते म्हणे हसून का बरं बोलते म्हणून सांगितलं. आम्ही सगळं हसूनच बोलतो. कामाचं काम नाही. काम नाही ते. मोबाईल घेतला का? आले हसायला इकडं. त्याला झोपायचं आहे आता. मी तर झोपलेले होते आणि आज सुनील आणि दादा गेले होते त्यांच्या फ्रेंडच्या वरातीला. आज त्यांच्या फ्रेंडचं लग्न होतं तर ते वरात होती रात्री. तर ते वरातीला गेले होते थोडा वेळ. ते आत्ताच आले इतक्यात आणि मला तर झोप लागली होती. देवी जागे होते पण मला तर झोप लागून गेली होती. तर आत्ताच झोपायला आलो. आम्ही सगळे खाली झोपलेलो होतो. आत्ताच झोपायला आलो. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.